सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। भूः, भुवा, स्वाहा आणि महा या 4 व्याहृतींचा विचार 5व्या अनुवाकामध्ये आपल्या समोर आहे. त्यातला दुसरा मंत्र भूरिति वा अयम लोकः. अमृतस्य देव धारणा भूयस्याम ते झालं का? नाही नाही, 5वा शिक्षावल्ली 5वा अनुवाक. इथे ना त्यांनी ते 4 एकत्र थोडं सांग. भूरिति भूरिति वा अयम लोकः. भुव अंतरिक्षम सुवरित्यस्यौ लोकः मोह इत्यादित्यः आदित्येन वाव सर्वे लोका महीयन्ते. भूर्भुवस्सुवा तो पहिला मंत्र बघितला का तुम्ही? त्याच्यानंतर आता कुठलं भूरिति वा अयम लोकः. भू इति वै अयम लोकः. भू ही व्याहृती म्हणजे हा पृथ्वी लोक आहे. भुवः इति अंतरिक्षम, तो अंतरिक्ष लोक आहे. सुवः इति असौ लोकः, हा त्याच्या पुढचा स्वर्ग लोक आहे. महा इति आदित्यः म्हणजे सर्व ज्यांना सर्वांचं पोषण केलं जातो तो सूर्य आहे. आदित्येन वाव सर्वे लोकाः महीयन्ते. आदित्याच्या योगानं म्हणजेच ब्रह्माच्या योगानं सर्व लोक पोसले जातात. एक प्रकारानं परमात्म तत्वच या विश्वाला व्यापलेलं आहे आणि तेच सर्वत्र कार्यरत आहे. हा भाव या ऋचेमध्ये ऋषींनी दिलेला आहे. म्हणून सुरुवातीला जसं काल पहिल्या मंत्रात आपण 4ही लोकांचा विचार केला, तसाच इथे पुन्हा एकदा त्यांनी त्या 4ही लोकांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. जसजसे आम्ही सूक्ष्म होत जातो तसतशी ती सूक्ष्मता अधिक होत जाते. म्हणून महालोकामध्ये अत्यंत सूक्ष्मता ज्याला म्हणतात तो भाव या ठिकाणी आहे. म्हणून लोकाच्या अनुषंगानं या दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी विचार केला. पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी वायुतत्व, सूर्यतत्व, चंद्रतत्व यांच्या अनुषंगानं विचार केलेला आहे. म्हणून तिसऱ्या मंत्रामध्ये भूरिति वा अग्निः, भुव इति वायुः, सुवर्य आदित्याः, मह इति चंद्रमाः, चंद्रमसा वाव सर्वाणि ज्योतिंगैषि महीयन्ते. भू इति वै अग्निः. भू ही व्याहृती अग्नीच्याही स्वरूपामध्ये आहे, वाणीच्या देवतेच्या स्वरूपातही ती आहे. भुवाः इति वायुः. भुवा व्याहृती म्हणजे वायू, त्वचेच्या अनुषंगानं ती देवता आहे. सुवाहा इति आदित्यः. ती व्याहृती सूर्य म्हणजे चक्षुंची, नेत्रांची देवता या अनुषंगानं आहे. आणि महा इति चंद्रमा, ही चौथी व्याहृती चंद्र म्हणजे मनाची देवता या अनुषंगानं आहे. आणि हा चंद्र काय करतो आहे तर चंद्रमसा वाव सर्वाणी ज्योतिषी महीयन्ते.
चंद्रामुळेच सर्व इंद्रियांमध्ये जोमाने वाढतात किंवा त्यांच्यामध्ये एक शक्ती, मानसिक शक्ती, ही जीवनशक्ती त्याच्यामध्ये येते. सर ते रिपीट करा ना. हा. अग्नी म्हणजे वाणीची, वाक. वाणी, वाग्देवता. त्याच्यानंतर वायू म्हणजे त्वचेची देवता. त्वचा. हा. आदित्य म्हणजे चक्षूंची देवता. चक्षु. आणि चंद्रमा म्हणजे मनाची देवता. चंद्र हा मानसिकतेमध्ये आपण वारंवार लक्षामध्ये घेतो किंवा विचारामध्ये घेतो. म्हणून चंद्राच्या अनुषंगानं येणारी जी शक्ती आहे, जो उत्साह आहे, तो या जीवनशक्तीचा विचार या ठिकाणी आहे. चंद्राचा दुसरा धर्म असा आहे, तो म्हणजे वनस्पती जगत. वनस्पतींची वाढ, त्यांचा असलेला विकास किंवा विशेषतः औषधी वनस्पतींचा विकास हा चंद्राच्या प्रकाशामध्ये विशेषत्वानं होतो. म्हणून आयुर्वेदामधल्या काही वनस्पती या चंद्रप्रकाशात त्या एका ठराविक तिथीला त्या ठिकाणून गोळा केल्या जातात आणि त्याच्यावरती संस्कार केले जातात. म्हणून शारीरिक सामर्थ्याचं मूलतत्व या अनुषंगानं चंद्राचा विचार हा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर शेतकरी जी बी बियाणं तयार करतो, त्याच्यामध्ये तो काही बियाणांच्या बाबतीमध्ये सूर्यप्रकाशाचाही विचार करतो बी तयार होण्याच्या दृष्टीने, आणि काही बियांच्या बाबतीमध्ये तो चंद्रप्रकाशाचा विचार करतो. त्याच्यामध्ये ती तयार व्हावीत, कोरडी व्हावीत, हा भाव त्या शेतकऱ्यांचा आहे. आणि म्हणून पंचमहाभूतांचा अनुषंगानं असलेला हा विचार, वायुतत्व, अग्नितत्व, मनाचं तत्व आणि नेत्रांचं तत्व, या अनुषंगानं या ठिकाणी हा विचार त्यांनी केलेला आहे. इंद्रियांचा विचार म्हटला हां, तर चंद्राचा प्रभाव इंद्रियांवर मनाच्या माध्यमातून, इमोशन्स, भावना सगळ्या इंद्रिय आपल्या गाईड होतात. हो, असं म्हणतो ना आपण, चंद्र मनाचा कारक. मनाचा कारक आहे. म्हणून पण त्याच्याबरोबर शारीरिक बलालाही फरक पडतो का? हो त्यामुळे? हो हो, इंद्रियांची म्हणजे तुमच्या मनाला पडल्यामुळे, मन उल्लसित झाल्यामुळे बाकीच्या इंद्रियांनाही त्याचा एक सपोर्ट क्रिएट होतो. म्हणून आपल्याकडे जे म्हणतात ना, अरे तुम्ही मनानं उभे राहा, हा. याचा अर्थ तुम्ही जर मनाने एकदा स्वतःला सुदृढ केलं, तुमच्यातली उदासीनता, नैराश्य तुम्ही जर बाजूला केलं, किंवा मी आता खरंच बरा होणार आहे, मी चालणार आहे, ही भावना जर तुमच्यामध्ये असेल, तर ती मनाची शक्ती त्या इंद्रियांना सपोर्ट करते. म्हणून मग ती इंद्रिय बरोबर त्या पद्धतीनं ऍक्टिव्ह होतात. आणि इंद्रिय साधन आहे, इंद्रिय साधन आणि त्यांना गाईड करणारा मन आहे. मन जसं असेल त्याप्रमाणे इंद्रिय डोळे उघडे ठेवतील किंवा बंद किंवा कान, असं प्रत्येक इंद्रिय रिस्पॉन्ड करणार मनाच्या अवस्थेत, मनाच्या अनुषंगानं. इथे भू अग्नी, भू वायू हां, आणि चंद्रमाला महा हा चंद्र, म्हटलं आहे. ब्रह्मतत्वाला अनुलक्षून चंद्राचा विचार आहे. मनाने आम्ही त्या अवस्थेपर्यंत जाणार आहोत ना, मनाला उन्मन करणार आहोत. मन चंद्रानेच गाइडेड आहे. चंद्र जसा कमी जास्त होत जातो तसा आपला मन. नाही, हे समजलं, पण मग अग्नी, वायू, आदित्य यांच्यापेक्षा पण चंद्र मोठा, कारण तो गाईड करतोय ना. नाही नाही, प्रत्येक श्लोकातला तो फरक आहे. प्रत्येक आधीच्या श्लोक. श्लोकामध्ये भूलाच पृथ्वी लोक म्हटले, हा. आधीच्या श्लोकात भूवलाच अंतरिक्ष म्हणले, की जे खाली आपण वायू आणि त्याला काल यांचा जो मुद्दा होता की त्या शेवटी 16 कला, ह्या 16 कला तुम्हाला शेवटच्या मंत्रामध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत, की ह्या चारही तत्वांमध्ये हे प्रत्येक ठिकाणी 4-4 घटक येतात, आणि ह्या सगळ्या चारही व्याहृती त्या 16 घटकांनी युक्त होतात. हा शेवटच्या मंत्रामध्ये त्यांनी विचार दिलेला आहे. म्हणून इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पुढच्याही मंत्रामध्ये तुम्हाला वेगळा भाव तिथे क्रिएट झालेला असेल. कारण तसं म्हटलं तर शरीरामध्ये आपलं भू भुव स्वह मह म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत. सो त्याचं पृथ्वी, जल, अग्नी, वायू असे तत्व येतात, आणि आपण शरीरामध्ये ते स्थान म्हणतो. भुव स्वह ह्या 3 चक्रांवर मॅक्झिमम वर्क करावं, जे आपण त्यांना स्थिरता आणावी.
म्हणजे बाकीचे वरचे चक्र ओपन होतात. सो ते एलिमेंट जो आहे तो बदलत राहतो. जसा संदर्भ बदलतो, रेफरन्स बदलतो, तसा एलिमेंट इकडे बदलतो. म्हणून ते कुठेतरी आकाश आहे. आता ते भुवला आकाश कसं काय, म्हणजे असं होऊन जातं ना. जर तुम्ही त्याला सिक्वेन्शियली मांडायला बघितलं तर ते नाही मिळणार, तसं नाही होणार. इथे भूला त्यांनी अग्नी म्हटलंय. अग्नीमध्ये एनर्जीचा भाव आहे. बरोबर. तुम्ही गारगोटीने घर्षण करा, तिथे अग्नी निर्माण होईल. लाकडाचं घर्षण कराल, तिथे अग्नी निर्माण. आणि अग्नी निर्माण होणं म्हणजे ऊर्जेचं स्वरूप आहे. ही ऊर्जा तुम्हाला काही वेळेला दिसेल, काही वेळेला दिसणार नाही. पण दिसत नाही तरीही तिचं कार्य जे आहे ते वातावरणामध्ये आहे. म्हणून मन, भावना, जाणीव, तर्क, विचार, निर्णय, स्वाभिमान आणि अस्मिता हे सगळे भाव जे आपण म्हणतो हे एका ऊर्जेमधून येतात. तुमची ऊर्जा असेल त्याप्रमाणे तुमची अस्मिता येते, तुमचा स्वाभिमान येतो. मन, भावना, जाणीव, तर्क, विचार, निर्णय, स्वाभिमान, अस्मिता यांच्यातून ऊर्जाच व्यक्त होत असते. अस्मिता शेवटचं ना. अस्मिता शेवट. यांच्यातून ऊर्जा निर्माण होते. किंवा हे ऊर्जेशी निगडीत आहे. भुवा हा वायू, वायू अंतरिक्षामधला आहे. तोही धारक शक्तीच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण किंवा आपल्यामधले असलेली प्राणशक्ती ही दोनही कार्य वायुतत्वाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आहेत. सुवाहामध्ये त्यांनी सूर्य चक्षुची देवता म्हटलेला आहे. म्हणजे डोळ्यांच्या अनुषंगानं नेत्रामधलं तेज हे त्या ठिकाणी येतं. प्रकाशाचा विचार त्या ठिकाणी येतो. म्हणून ज्ञानेश्वरीतही ज्ञानदेवांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, सकलार्थ मती प्रकाशो. आमची समग्र मती प्रकाशाशी निगडीत व्हावी, प्रकाशाचा विचार तिच्यामध्ये यावा, हा भाव त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून मनाच्या संतुलनाला अनुलक्षून तो आदित्य शक्तीचा, व्याहृतीचा विचार येतो आणि मानसिक शक्तीच्या अनुषंगानं चंद्राचा विचार येतो. पुढे त्यांनी भूरिती वा रुचाः भुव इति सामाने सुवरिती यजुंगशी मह इति ब्रह्म ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते. इथे त्यांनी वेदांचा विचार केला. भू इति वै रुचाः. भू ही व्याहृती ऋग्वेदाचं दर्शक आहे. भुवा इति सामाने म्हणजे भुव व्याहृती सामवेद आहे. सुवाहा इति यजुषी सुव व्याहृती यजुर्वेद आहे. आणि महा इति ब्रह्म महाव्याहृती ही ब्रह्माचं प्रतीक आहे. आणि ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते. ब्रह्माच्याच योगाने सगळ्या वेदांना महत्त्व पावलेलं आहे किंवा महत्त्व आलेलं आहे. म्हणजे वेद जरी वेगवेगळे असले, त्या वेगवेगळ्या वेदांनी त्यांच्या अनुषंगानं विचार जरी दिलेला असला तरी सगळ्या वेदांचं केंद्रीभूत सूत्र म्हणा, महत्त्वाचा बिंदू म्हणा, हा परमात्म तत्वाचंच निर्देशन करतो. म्हणून आपल्याकडे वेद म्हटलेलं आहे की वेद हे ईश्वराचे निश्वासित आहेत किंवा अपौरुषेय आहेत. हे वेद वेगळे असले तरी सगळ्याचं केंद्र परमात्म तत्व, ब्रह्मतत्व हेच आहे. अपौरुषीय आणि श्रुती. हा, पुढच्या मंत्रामध्ये त्याने पंचप्राणांचा विचार केला. भूरिती वै प्राणः भुवः इत्य अपानः सुवरिती व्यानः मह इत्य अन्नम
अन्नेन वाव सर्वे प्राणा महीयन्ते. भू इति वै प्राणः. भू म्हणजे प्राण, भुवाः म्हणजे अपान, सुवाः म्हणजे व्यान आणि महा इति अन्नम. मोह व्याहृती हे अन्न आहे. कारण अन्नेन वाव सर्वे प्राणाः महीयन्ते. अन्नाने सगळ्या प्राणांच्या प्राणशक्तीचं पोषण होतं. म्हणून प्राण म्हणजे श्वास. त्या श्वासाचं कार्य आपल्या शरीरामध्ये चालू आहे. प्राण आत घेणं आणि पुन्हा प्राण बाहेर सोडणं. ही जी जीवनशक्ती आहे, ही प्रेरक शक्ती आहे, तो मुख्य प्राण. त्याला अनुलक्षून पुढे अपान, समान, व्यान, उदान यांचा विचार आपण करतो. ह्या सगळ्या प्राणांचं मूल तत्व कुठे आहे तर ते अन्नाशी निगडीत आहे. म्हणून महा हे अन्न आलं. आम्ही अन्न ग्रहण करतो म्हणून त्या प्राणाला एक व्यवस्था येते, एक स्थिती येते. तुम्ही जर अन्न कमी करायला लागलात तर स्वाभाविकपणानं श्वासावरती सुद्धा त्याचा काही एक परिणाम होतो. प्रकृती खालावणं ज्याला आपण म्हणतो, याचाच अर्थ आतल्या पंचप्राणांच्या क्रियेवरती तुम्ही अन्न कमी केल्यामुळं निर्माण होणारा जो परिणाम आहे तो परिणाम त्या ठिकाणी येतो. म्हणून आपल्यामधली प्राणशक्ती ही एक प्रकारानं आपल्या इंद्रियांची प्रेरक शक्ती आहे. इंद्रियांची ती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचं मूळ अन्नाशी निगडीत आहे. म्हणून महव्याहृतीला त्यांनी अन्नाचा भाव दिलेला आहे. आम्ही मग योग मध्ये म्हणतो की अन्न कमी केला करा आणि प्राणायाम वाढवा. प्राणाचा आयाम त्याच्या क्रियेमधनं केला की तुम्हाला अन्नाची भरपाई होऊन जाते आणि प्राणांना पोषण मिळत राहतं. त्याला ब्रेथेरियन्स पण म्हणतात इंग्लिशमध्ये, की ते फक्त श्वासावर जगतात. त्यांना पाणी वर्षानुवर्ष ग्रहण करत आहेत असेही ऋषीमुनी. आणि जसं जसं प्राणायामाचा अभ्यास वाढवला, ध्यानाचा अभ्यास वाढवला की अन्न तसंही कमी होत नाही तर वजन वाढतं. कारण दोन सोर्स मधनं तुम्ही एनर्जी घेताय, एका बाजूला फूड आणि एका बाजूला प्राण. सो हे प्राणायाम वाढवला की अन्न कमी होतं. आणि सीमित आहार जो आपण म्हणतो त्या सीमित आहारातनी तुमचा बाकीच्या बॅलन्स आपोआप क्रिएट होतो. त्याच्यामध्ये दूध आणि तुपाचं सेवन वाढवावं प्राणायाम अभ्यास करत असत. कारण शरीराची ऊर्जा जास्त वाढते, अग्नी वाढतो आणि मेटाबॉलिझम वाढतं. त्याला काउंटर करायला दूध आणि तूप हे सांगितलेलं. अन्न आधार आहे. अन्न हा प्राणशक्तीचा आधार आहे. अशा रीतीनं या व्याहृतींच्या संदर्भात पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तावा एताश्चतश्चतुर्धा चतश्चतस्रो व्याहृतयाः तायो वेद स वेद ब्रह्म सर्वेस्मै देवा बलिम आवहन्ति. तावै एताः चतस्राः. या 4 व्याहृती चतुर्धा 4 प्रकारच्या आहेत आणि चतस्राः व्याहृताः ताः याः वेद. 4 प्रकारच्या व्याहृती जो जाणतो, अस्मै सर्वे देवाः बलिम आवहयन्ति. त्या ब्रह्मालाच सर्व देवता बली समर्पण करतात. म्हणजेच त्या प्रकारानं सगळ्या देवता त्या ब्रह्माशीच निगडीत होतात. म्हणून आत्तापर्यंतच्या ज्या 4 व्याहृती आपण बघितल्या आधीच्या मंत्रांमधून, त्या प्रत्येकाचे 4 भाग जे आहेत, म्हणून 4ही व्याहृतींना अनुलक्षून 16 तत्वांचा विचार येतो. आपण भूव्याहृती बघत असताना तिला पृथ्वी आली, अग्नी आला, ऋग्वेद आला आणि प्राण आला. भुवाहामध्ये अंतरिक्ष, वायू, सामवेद आणि अपान आला. सुवाला स्वर्ग, आदित्य, यजुर्वेद आणि व्यान आला. आणि महाला सूर्य, चंद्रमा,
ओंकार किंवा ब्रह्मतत्व आणि अन्न हे चार घटक प्रत्येकाला अनुलक्षण आले. हे चारही घटक प्रत्येकामध्ये आपण एकत्र केले तर ते 16 तत्वांशी निगडीत होतात किंवा 16 कलांचा भाव त्या ठिकाणी येतो. सर जरा संस्कृत शब्द द्या ना. भूला पहिलं काय बोलला? पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद, प्राण. अंतरिक्ष, भुवाला अंतरिक्ष, अंतरिक्ष, वायू, साम, अपान, स्वर्गलोक, आदित्य, यजुर्वेद आणि व्यान. सूर्य आणि महामध्ये सूर्य, चंद्र, ब्रह्म म्हणजे ओंकार आहे आणि अन्न. चार्ट दिलाय हो. छान आहे तो. यांनी पण चार्ट घेतलाय. हे 16 ही तत्व व्यक्त आणि अव्यक्त म्हणा, स्थूल आणि सूक्ष्म म्हणा किंवा प्राकृत आणि प्रेरक अशा अंगानं आम्ही याचं चिंतन करावं. तुमचं काय? ते ह्याच्यात लिहिले असं की जो जाणतो तो ब्रह्म जाणतो. तो ब्रह्म जाणतो. त्याच्याबद्दल तुम्ही पण काहीतरी म्हणालात. आणि हां म्हणून या 16 तत्वांचं चिंतन आपल्यामध्ये ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या ब्रह्मतत्वाच्या निकट आपण जातो किंवा त्याची अनुभूती, त्याचा भाव हा आपल्यामध्ये स्थिर होतो. एक पुढे त्यांनी इथे म्हटलंय की ह्या सगळ्यांचं प्रतीक आहे ओम. ओम आणि ओमला प्रणव, हो, आणि प्रणवला प्रतीका उपासना म्हटलेली आहे. जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगते हो की दिस काइंड ऑफ सिम्बॉलिक मेडिटेशन ऑफ द प्रणव इज कॉमनली नोन एज प्रतीक उपासना. ऑल मंत्राज एंड अँड बिगिन विथ ओम. ओ म्हणून ते कुठलंही ह्याच्यातलं कुठलाही घटक घेतला, 16 कलांमधलं कुठलीही कला घेतली आणि त्याची उपासना करायची म्हटली. ओमनी सुरुवात, ओमनी अंत. त्याचं असं या 16 सर्व देव बली अर्पित. म्हणजे काय? सर्वेस्मै देवा बलिम आवहयंती. सर्व देव त्याला बली देतात. याचा अर्थ आमची ज्ञानेंद्रिय, आमचं मन, आमची बुद्धी आम्ही समर्पित करतो. देव म्हणजे इंद्रिय देव. इंद्रिय देवाच. बली केव्हा येतो आहे? बली एखादा यज्ञ कमी करतो आहोत त्यावेळेला त्या यज्ञाच्या समाप्तीमध्ये बली दिला जातोय त्या देवतेच्या अनुषंगानं. तसं जे बघतोय ते चूज करायला लागलो, सीमित बघायला लागलो की नाही काय बघायचं आणि काय नाही बघायचं. ही एका प्रकारची बलीच होते. किंवा तप म्हणू किंवा स्वाहा करतोय आपण की नाही हा विषय आपण बघणार नाही किंवा ऐकणार नाही. जो काय इंद्रिय किंवा ह्या काय 16 कला किंवा व्याहूती जो जाणतो तो ब्रह्म जाणतो असा ब्रह्म जाणतो. आणि ते ब्रह्म जाणताना तुम्हाला तुमच्या इंद्रियांना अंतर्मुख करायचं म्हणजे त्यांचा बहिरंगाचा भाग तुम्ही बली दिला, कमी केला किंवा तिथलं मनही तुम्ही काढून घेतलं मीपणानं. ज्ञानाच्या अंगानं तुम्ही बुद्धीमधला अहंकार काढून घेतला. इंद्रियांचा बली. इंद्रियांचा बली म्हणजे समर्पण. समर्पण करावे लागते. एक अजून इथे त्यांनी छान दिलंय. सॉरी तुम्हाला नाही काहीच अडचण नाही. 16 अभ्यास आहे. कला जे आहेत हे पूर्ण ब्रह्मांड जे सगुण आणि निर्गुण, जे सूक्ष्म आणि स्थूल आणि मॅटर अँड एनर्जी म्हणजे ऊर्जा आणि काय म्हणणार स्थूलच म्हणणार त्याला, ह्या सगळ्यांना हिरण्यगर्भ हा शब्द आहे. हो. जे आहे आणि जे नाही आहे दोन्ही पण, मॅनिफेस्ट अँड अनमॅनिफेस्ट, ग्रॉस आणि सटल, म्हणजे जे स्थूल आणि सूक्ष्म आहे, मॅटर अँड एनर्जी सगुण आहे आणि जे निर्गुण आहे, या सगळ्यांना हिरण्यगर्भ म्हणजे हिरण्यगर्भ हा शब्द जेव्हा आपण वापरतो आपण सगळ्या 16 कलांचा विचार करतो त्याच्यामध्ये आहे. जर या
हिरण्यगर्भाला आपण जाणलं तर ब्रह्म जाणलं. तू आता बरेचसे दिले, स्थूल सूक्ष्म 3 आहेत. सगुण निर्गुण काय म्हणणार आपण, मॅनिफेस्ट अनमॅनिफेस्ट, असणं आणि नसणं, त्याला व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त. येस, व्यक्त अव्यक्त, स्थूल आणि सूक्ष्म, सगुण निर्गुण आणि सगुण निर्गुण. व्यक्त अव्यक्त हे जो जाणतो, ह्याला हिरण्यगर्भ म्हणतात 16 कलांना, आणि हे जो जाणतो तो ब्रह्म जाणतो, हे म्हणजेच हिरण्यगर्भ म्हणता येईल. आणि ह्या 16 कलांना जर आपल्याला जाणायचं आहे तर तुम्ही बोललात ना आता की इंद्रिय देवतांची आहुती द्यायला द्यायची, यज्ञ करावा लागेल. इंद्रिय बुद्धी इंद्रिय सगळे सगळे दृश्यामध्ये जरी परमात्म तत्व व्यापलेलं असलं तरी आत्ताला आम्हाला ते अनुभवता येत नाही. याच्यासाठी या दृश्याला बंद केल्याशिवाय तुम्ही अदृश्यामध्ये येत नाही, आणि अदृश्यामध्ये आल्याशिवाय त्या ब्रह्मतत्वाची अनुभूती येत नाही. म्हणून हे बंद करणं म्हणजेच एक प्रकारची आहुती देणं. पुढचा अनुवाक 6वा. It may be kept in mind that as per popular understanding there are 7 vihartis, which are the symbols of the 7 lokas: Bhu, Bhuva, Swaha, Maha, Jana, Tapa and Satya. But only the first 4 are dealt with in this Upanishad. ह्याच्यामध्ये ह्या 4 उपनिषदांचाच 4 व्याहृतींचाच विचार केलेला आहे. We must clearly understand that the meditation here is not on व्याहृती मंत्र, म्हणजे ह्याला व्याहृती उपासना म्हटलेलं आहे, पण त्या व्याहृती मंत्र नाहीये, तर ओंकार मंत्रच आहे. ओंकार हाच माध्यम आहे व्याहृतींचा उपासना करण्यासाठी, असं म्हटलं ते. पुढचा अनुवाक 6वा. स य एषो अंतर्हृदय आकाशः तस्मिन् अन्यं पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्यमयः अंतरेण तालुके. तो दुसरा जातो. तो दुसरा जातो का, म्हणजे 7वा होतो का तो? नाही, 6 मध्येच त्यांचे 6 मंत्र, 6 मध्येच त्यांनी 6 ऋचा दिलेल्या आहेत. अंतरेण तालुके य एषस्तन इवावलंबते सेंद्र योनिः यत्रासौ केशांतो विवर्तते व्यप्योय शीर्षकपाले. अंतर्हृदये याः आकाशः, हृदयाच्या अंतर्गामी जे आकाश आहे तस्मिन् त्यामध्ये अयम मनोमय अमृतः हिरण्यमयः पुरुषः, हा बुद्धिमान अविनाशी प्रकाशमय पुरुष स्थित असतो. तालुके अंतरेण स्तनाः इव अवलंबते, 2 टाळूंच्या मध्ये जे स्तनासारखे लोंबकळत असते त्याला पडजीभ म्हणतात. तम अपि अंतरेण, त्याच्याही आत, यत्र असौ केशांताः निवर्तते, जेथे केसांचे मूलस्थान ब्रह्मरंध्र स्थित आहे तेथे शीर्षकपाले व्यप्योह, डोक्याच्या 2 भागांना छेदून तो जी सुषुम्ना नाडी आहे ती इंद्राचे जन्मस्थान या अनुषंगानं ब्रह्मरंध्र आहे. अशा रीतीचा हा पहिल्या 2-3 ऋचांमधला भाव आहे. योग्याचं प्राणोत्क्रमण झाल्यानंतर तो अग्नीच्या अनुषंगानं भू, वायूमध्ये भुवा,
सूर्यामध्ये सुवाहा आणि ब्रह्मामध्ये महा या व्याहृतींच्या रूपाने स्थित होतो. आणि त्यालाच अनुलक्षून अंतरंगामधली जी स्थिती आहे त्याला इथे त्यांनी अंतर्हृदय आकाशः, आपलं जे हृदय आहे आणि त्या हृदयाला अनुलक्षून असणारी जी पोकळी आहे तिथून त्याचा प्राण जो आहे तो त्या ठिकाणी बाहेर पडतो, तो आकाशामध्ये लीन होतो, म्हणजे मस्तकातून तो बाहेर पडतो. सामान्य हृदयाचं कार्य रक्ताभिसरणाशी निगडित आहे. आणि जसा पंखा फिरायला विद्युत शक्तीची गरज आहे तसं इथे हृदयाला सुद्धा एका शक्तीची, ऊर्जेची गरज आहे. इथे हे जे हृदय आहे उपनिषदांच्या चिंतनामध्ये किंवा अध्यात्माच्या चिंतनामध्ये येतं, हा हृदय विचार म्हणजेच आमच्या अंतरंगामधलं, अंतःकरणामधलं अंतरिक्ष किंवा आकाश ज्याला आपण म्हणू तो भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या हृदय आकाशाला, त्या अंतरंग भावाला त्यांनी मनोमय पुरुषाची उपमा दिलेली आहे. म्हटले हृदयाच्या आत आकाश असते हा. आणि त्यात हा मनोमय पुरुष, त्यामध्ये हा मनोमय पुरुष असतो. पुरुष हा शब्द आत्मशक्ती किंवा परब्रह्म शक्ती या अनुषंगानं आलेला आहे. पुरुष प्रकृती मधला पुरुष, पुरुष तर म्हणले आत्मा, आत्म्याला म्हटले, आत्म्याला, बरोबर. व्यक्तीच्या दृष्टीने तो आत्मा झाला. ह्या मनोमय पुरुषाला अनुलक्षून अमृतो हिरण्यमय, आमच्या ठिकाणी जी अमृतत्वाची भावना आहे, आनंदाची भावना आहे ती केव्हा आहे तर माझं अंतःकरण शुद्ध होईल, बुद्धीच्या अनुषंगानं विवेकाची बैठक येईल, त्याच वेळेला आनंदाची निर्मिती होईल. तो आनंद मला त्या आत्मपुरुषाच्या अनुषंगानं, मनोमय पुरुषाच्या अनुषंगानं मला अनुभवता येतो. म्हणून चिन्मयानंदांनी इथे हृदयाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, विचारांची उदात्तता, उत्स्फूर्त भावनांची शुद्धता, मनोवेगाची कोमलता, प्रेम, सहिष्णुता, करुणा, दया हे गुण जेव्हा मानवी जीवनात व्यक्त होतात तेव्हा त्यानं जे बनतं ते त्याच्या व्यक्तिमत्वाचं हृदय आहे. विचारांची उदात्तता, उत्स्फूर्त भावनांची शुद्धता, मनोवेगाची कोमलता, प्रेम, सहिष्णुता, मनोवेगाची कोमलता, सहिष्णुता म्हणजे सहिष्णू असणं सगळ्यांच्या अनुषंगानं, सहजवृत्ती, सहजवृत्ती, कोणाविषयी कुठलाही अपपर भाव नाही, सहज भाव, करुणा, दया हे गुण जेव्हा मानव जीवनात व्यक्त होतात तेव्हा त्यानं जे बनतं ते त्याच्या व्यक्तिमत्वाचे मानव जीवनात व्यक्त करतो किंवा होतं, तेव्हा त्याने जे बनते ते त्याच्या व्यक्तिमत्वाचे हृदय आहे. सर अजून तुम्ही म्हणालात की मंत्रामध्ये एक तर बुद्धिमान, अविनाशी आणि काय प्रकाशमय पुरुष. प्रकाशमय पुरुष याच्यातच होतं प्रकाशमय पुरुष मंत्रामध्ये तस्मिन् अन्नमयं पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्यमयः अंतरेण तालुके
य एष स्तन विद्यानंदांनी इथे 2 टाळूंचा विचार केलेला आहे. इथे जे म्हटलेलं आहे शीर्ष कपाले व्यपोय मंत्रामधला शब्द, तिथे कवटीच्या 2 भागांना छेदून असा एक अर्थ आहे. विद्यानंदांनी 2 टाळूंचा विचार केलेला आहे. एक डोक्यावरती शेंडीच्या अनुषंगानं असणारी जी आपली टाळू आहे की जी लहान मुलांच्या बाबतीत टाळू भरणं आपण म्हणतो, तो टाळूचा भाग. आणि दुसरा वरच्या जबड्याच्या दातांच्या मागे ज्याला पडजीभ म्हणतात, तो दुसरा टाळूचा भाग. खेचरी मुद्रा करतो खेचरी आम्ही मुद्रा. त्याच्यासाठी. तर इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे या ठिकाणी, य एष स्तन इवावलंबते सेंद्र योनीही, त्या पडजिभेलाच अनुलक्षून स्तनासारखी लोंबकळणारी वस्तू आहे आणि तिच्या अनुषंगानं मनोमय पुरुष हा त्या इंद्रयोनीच्या अनुषंगानं राहतो, असा विचार विद्यानंदांच्या चिंतनामध्ये आहे. आणि त्यांचं भाव अशी आहे किंवा भूमिका अशी आहे की इंद्र म्हणजे इंद्रिय आणि योनी म्हणजे जन्मस्थान. आपल्या इंद्रियांचं जन्मस्थान इथे आहे, त्या परमात्माच्या निगडीत, त्या ब्रह्मरंध्राशी निगडीत आहे. म्हणून योग्याचा जो प्राण आहे तो त्या ब्रह्मरंध्राला भेदून बाहेर पडतो, किंवा संन्याशी लोकांच्या मध्ये ती टाळू फोडून मग त्यांना समाधी दिली जाते. म्हणून इंद्रियांची कार्यशक्ती ही टाळूमधल्या मनोमय पुरुषाकडून येते, असा हा भाग आहे. आणि बेलसऱ्यांनी त्यांच्या चिंतनामध्ये हा पडजिभेचा विचार घेतलेला नाही. ते असं म्हणतं आहे की मेंदूमध्ये जे काही कार्य चालतं आहे, मेंदूमधली जी संबंध रचना आहे, त्याच्यामध्ये मस्तकपिंड नावाची एक ग्रंथी आहे, प्रिच्युटरी ग्रँड. आणि त्या ग्रंथीचा स्त्राव त्या जिभेमधून बाहेर येतो आणि योगी त्याला स्पर्श करून अन्न पाणी न घेतानाही तो राहू शकतो. म्हणून त्याला अमृत त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून देह सुटताना त्या टाळूचा विचार हा आपल्याकडे केलेला आहे. म्हणून त्यांनी मस्तकपिंडाचा विचार हा बेलसऱ्यांनी त्यांच्या चिंतनामध्ये केलेला आहे. इन अ वे इट मेक्स सेन्स. कारण पिट्युटरी ग्लँड सगळ्याच इंद्रियांचा फिजिकल लेवलला सगळ्याच सेन्स ऑर्गन्सला कंट्रोल करतो, त्यामुळे इट मेक्स सेन्स. आणि इथे स्तन हा शब्द आहे, पण त्यांनी स्पेसिफिकली निपल असा शब्द वापरलाय. तर ह्याचं काय म्हणतो मी की योगी तो स्राव जिभेवर घेऊन अन्न पाण्याशिवाय राहू शकतो. त्याला मग अन्नाची गरज नाही. स्त्रावत राहिलं ना जर, तर तो वर्षानुवर्ष पण समाधी अवस्थेमध्ये राहतो, शरीर कायम ठेवतो. म्हणजे जे ऋषीमुनी 15-15 वर्ष वगैरे तप करत बसले होते, त्यांना तेच तिथून एनर्जी सोर्स मिळत, त्यांना सोर्स राहतो. आणि सुषुम्नाचा जो मार्ग आहे हा इंद्राचा जन्मस्थान आहे ना पुढे. आणि ज्या साधकांचे आत्मा या सुषुम्ना मार्गावर न जातात, म्हणजे मंत्राचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करते, त्या मार्गावर न जातात ते अग्नीमध्ये स्थित होतात असं म्हटलंय त्या मंत्रामध्ये. आणि ही विहारिती भूव आहे. हो, ती पुढे आहे ना 3 ते 6 मध्ये तो विचार आलेला. भूरत्यग्नौ प्रतिष्ठती. पुढचा काय त्यांनी वेगळ्या वेगळ्या काहींनी कसं केलंय, काहींनी एकाच ठिकाणी ठेवलंय, काहींनी त्याला फोडलेलं आहे. म्हणून ते शोधावं लागतं की कुठे पहिल्या, किंवा सुरुवातीच्या ह्याच्यातही असेल ते. 3, 4, 5, 6 नाही सापडत. वाचा सर तुम्ही, मग कळेल. नाही, तुमचं जिथे सुरुवात झाली तिथे ऐका बघा ना प्रतिष्ठितती मंत्र. हा, भुव इति वायो. हा, भुव इति वायौ सुवर्य आदित्याते तिसरा आहे. हा, मह इति ब्रह्मणी
आपनोति स्वाराज्यम आपनोति मनसस्पतिं वाक्पति चक्षुषं पतिः श्रोत्रं पतिः विद्यान् पतिः एतत्तो भवति आकाशशरीरं ब्रह्म सत्यात्म प्राणारामं मन आनंदम शांति समृद्ध अमृतम इति प्राचीन योगोपास्व. 5 पुरुषांचा विचार भूरत्याग्न 3 ते 6 मध्ये. 6वा काहीच नाही, इति प्राचीन योग. प्राचीन योगोपास्व एवढी एक ओळ 6वा म्हणतो. ज्या ब्रेकअप मध्ये मंत्र परत कुठून कुठे सांगता का? हो हो. पहिलं जे आहे ते सय एषो अंतर्हृदय आकाशः. इथून ते हा पहिला झाला. अंतरेण तालुके आकाशाला संपत का ते? आकाश नाही. तस्मिन् अन्मयं पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्यमयः. इथे पहिला. ठीक आहे. दुसरं अंतरेण तालुके य एषस्तन इवावलंबते सेन्द्रयोनिः यत्रासौ केशांतो विवर्तते व्यपोह्य शीर्षकपाले. इथे दुसरा. आता तिसरा भूरत्याग्नौ प्रतितिष्ठति भुव इति वायौ सुवरी आदित्याते मोह इति ब्रह्मणी. हा तिसरा झाला. पुढे चौथा आपनोति स्वाराज्यम आपनोति मनसस्पतिं वाक्पति चक्षुषस्पति श्रोत्रपति विद्यार्णपति. चौथा झाला. एतत्तो भवति आकाश शरीरं ब्रह्म सत्यात्म प्राणारामं मन आनंदम शांती समृद्ध अमृतम. 5वा झाला. आणि इति प्राचीन योगोपास्व हा 6वा. आता भूरत्याग्नौ प्रतितिष्ठति तिसरा. भू इति अग्नौ. अग्नीमध्ये भू या व्याहृतीच्या रूपानं भुवः इति वायौ वायूमध्ये भवाः या व्याहृतीच्या रूपानं सुवाः इति आदित्ये सूर्यामध्ये सुवा या व्याहृतीच्या रूपानं महा इति ब्रह्मणी ब्रह्मामध्ये महा या व्याहृतीच्या रूपाने प्रतितिष्ठती. म्हणजे योगी अशा रीतीने ब्रह्मस्वरूप झाल्यावर हा एवढा भाव 3ऱ्या मंत्राचा येतो. आपनोति स्वराज्यम म्हणजे तो स्वराज्य इंद्रपद किंवा मोक्षपद प्राप्त करून घेतो. योगी ब्रह्मस्वरूप झाल्यावरती मोक्ष प्राप्त करतो किंवा इंद्रपद म्हणजे इंद्रियांवरचं पूर्ण स्वामित्व. आपनोति मनसस्पतिम मनावरती तो स्वामित्व प्राप्त करतो. वाक्पती चक्षुष्पती श्रोत्रपती विज्ञानपती. तो वाणीचा स्वामी नेत्रांचा स्वामी श्रोत्रांचा स्वामी विज्ञानाचा स्वामी होतो. आणि त्यानंतर आकाशशरीरा. आकाश हेच ज्याचं शरीर आहे आणि सत्यात्म म्हणजे सत्य हाच आत्मा आहे. प्राणारामम म्हणजे प्राणात गतिमान चैतन्य जिथे रमतं त्या आनंद अवस्थेला मन आनंदम. परमानंद हेच ज्याचं मन आहे. शांती समृद्धम अमृतम. शांतीने समृद्ध आहे अविनाशी आहे. एतत् ब्रह्म भवती असे ब्रह्मरूप तो होतो. आणि हे कसं आहे? प्राचीन योग्य इति उपास्व. हा अज्ञादी कालापासून प्राचीनत्वापासून ब्रह्मप्राप्तीला योग्य अशा संस्कृतीचा जो वारस आहे त्याचं चिंतन आपण करावं. म्हणजे मला जो आनंद प्राप्त करायचा आहे मला जी शांती अनुभवायची आहे त्याच्यासाठी मी कशा रीतीनं साधनेतून प्रगत व्हावं हा ब्रह्मरूप होणारा स्वराज्य रूप होणारा भाव
या ठिकाणी आहे. ज्याचं आम्ही अखंड चिंतन करतो, ज्याचा आम्ही अखंड विचार करतो, आम्ही हळूहळू ते रूप होत जातो. त्या आळीला जर एकदा त्या मधमाशीचा भाव द्यायची सुरुवात केली आणि बाहेर मधमाशी बसलेली आहे हे त्या आळीवरती बिंबवलं गेलं की आळी त्याच विचारामध्ये राहते आणि शेवटी काही एका कालावधीनंतर ती मधमाशीच्या रूपामध्ये तिथून बाहेर येते. ज्याचं आम्ही सतत चिंतन करतो ते स्वरूप तुम्हाला हळूहळू प्राप्त होतं. आम्ही जर ब्रह्मभावाचं चिंतन करत राहिलो तर ती आमची अवस्था त्या ब्रह्मभावाच्या स्वरूपापर्यंत आम्हाला नेते. म्हणून भुवा हा म्हणजे व्यापक, विशाल, गतिमानता या अंगानं असलेला विचार माझ्यामध्ये मला आणायचा आहे. आणि त्याला त्यांनी अग्नी विचारामध्ये घेतला. अग्नी जसा व्यापक आहे, विशाल आहे, तो एकदा पसरला की पसरत जातो आणि सगळं स्वीकारत जातो. ती अग्नीची गतिमानता, ती विशालता भूमध्ये आहे. भुवामध्ये वायूचा विचार आहे. गतिमानता आणि अग्नितत्व हे दोनही वायूमध्ये आहेत. म्हणून वायूच्या वहनाबरोबर तो अग्निसुद्धा तेवढा वाढत जातो, भडकत जातो. सुवाहा म्हणजे प्रकाशमानता, सूर्याची असलेली तेजस्विता, हा भाव तिथे आहे. म्हणून कालच्या परवाच्या याच्यातही आपण बघितलं की पाण्याची वाफ होणं, वाफेचं ढग होणं आणि ढगातून पुन्हा पर्जन्य येणं, हा भाव त्याच्या तत्वाच्या अनुषंगानं आहे आणि त्यातून ब्रह्मरूप होणारा महातत्वाचा भाग आहे. याच्यासाठी पुढे त्यांनी जे दिलेलं आहे मन, वाणी, श्रोत्र, हा विचार पुढच्या ऋचांमध्ये जो आला, आम्हाला आमच्या मनावरती ताबा निर्माण करायचा आहे, आमच्या वाणीवरती ताबा निर्माण करायचा आहे, नेत्रांमध्ये बघण्याच्या दृष्टीनं ताबा निर्माण करायचा आहे आणि जी कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांवरती आम्हाला ताबा निर्माण करायचा आहे. म्हणजे एक प्रकारानं भावनाशील होणाऱ्या मनालाही मला विवेकीपणावरती आणायचं आहे, संयमित करायचं आहे. वाणीमध्ये बोलण्याचा जो भाग आहे तो बोलण्याचा भाग आणि अन्न ग्रहण करण्याचा भाग, दोनही क्रियांमध्ये एक प्रकारची संयमितता हवी. म्हणून वाणीचं कार्य साधनेच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर 50% प्रयत्न हे तुमच्या वाणीच्या अनुषंगानं केलेत तर तुमची आध्यात्मिक प्रगती, साधनेतली प्रगती फार लवकर होते. बोलणं कमी करणं आणि सीमित आहार ठेवणं, शुद्ध आहार सात्विक ठेवणं, हे दोन धर्म जर तुमच्यामध्ये राहिले तर एक विलक्षण सामर्थ्य त्या वाणीला येतं. त्या साधनेलाही एक सात्विकता येते. नेत्रांमध्ये बघण्याचा भाग आहे. म्हणून मी दृश्याला किती बघावं आणि माझ्या उपास्याला किती बघावं हा विचार मला करायचा आहे. म्हणून इथे शरीराचा विचार आकाशतत्वाच्या अनुषंगानं आहे. सत्याच तत्वाचा विचार आत्म्याच्या अनुषंगानं पुढे आलेला आहे. प्राणाचा विचार आरामाच्या अनुषंगानं आलेला आहे. म्हणून त्या 5व्या रुचेमध्ये सत्यम आत्म प्राणाराम आरामम मन आनंदम. आम्ही जेवढा आराम करतो, जेवढी विश्रांती घेतो, तेवढी एक प्रकारची ऊर्जा आम्हाला नव्यानं उपलब्ध होते. आळशीपणानं झोपणं हा वेगळा भाग झाला. पण एक ठराविक वेळ विश्रांतीचा आपण जर शरीराला दिला तर ते शरीर पुन्हा एकदा ऊर्जेनं संपन्न होतं. म्हणून आमचा आराम जेवढा होतो तेवढं आमचं आत्म्याकडे लक्ष जे आहे, ऊर्जा जी आहे ती त्या अनुषंगानं येते आणि मनही आनंदानं, शांतीनं, प्रसन्नतेनं भरतं. म्हणून तुकारामानं ती जी अनुभूती दिली, तुका आकाशा एवढा, म्हणजे आत्ताचं माझं असलेलं व्यक्तिगत मन हे आता व्यक्तिगत राहिलेलं नाही, ते त्या व्यक्तित्वापासून बाजूला झालं आणि आकाशा इतकं ते व्यापक झालं.
जेव्हा मन तुमचं व्यापक होतं तेव्हा चराचर सृष्टीमात्रामधल्या परमात्म तत्वाची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही त्या भावानं प्रत्येकाकडे बघता आणि ते परमात्म तत्व, ते ब्रह्मतत्व अनुभवण्याचा भाव तुमच्यामध्ये येतो. त्यालाच एक प्रकारानं निर्विकल्प समाधीकडे जाणारी अवस्था. तुम्ही जेवढा काळ समाधीमध्ये असता तेवढे तुमच्या इंद्रियांचे, मनाचे, बुद्धीचे व्यवहार हे थांबलेले आहेत आणि म्हणून त्याला एक ऊर्जा मिळाली, एक प्रसन्नता मिळाली, एक आराम मिळाला. ही श्रेष्ठ परब्रह्माची उपासना या ठिकाणी ऋषींनी दिली आणि ती कशी आहे? प्राचीन योगोपास्व. दीर्घकाल तप करल्यानंतर तुम्हाला अशा रीतीच्या विशुद्ध वृत्तीमध्ये येतो. म्हणून आपल्याकडे 12 वर्षाची तपश्चर्या, पुढे तुम्ही भ्रमण करा, जगाला बघा, जगाचा अनुभव घ्या, हे जे आहे रामदासांच्या चरित्रामध्ये बघतो, अन्य संतांच्या चरित्रामध्ये बघतो. 12 वर्ष अनुष्ठान केलं आणि पुढे 12 वर्ष सबंध भारत ते फिरले, समाजाला त्यांनी अनुभवलं. तो भाग एक प्रकारानं दीर्घकालीन तपाचरणाचा, दीर्घकालीन योगाचा भाग ज्याला म्हणता येईल, चिंतनाचा, अभ्यासाचा भाग ज्याला म्हणता येईल, तो आहे. आणि त्याचा प्राचीनत्वाचा चिन्मयानंदांनी अजून एक अर्थ समोर असा ठेवला की आम्ही ह्या प्राचीन संस्कृतीचे आणि प्राचीन ज्ञानाचे वारसदार आहोत. म्हणून आमची जबाबदारी ही आहे की हे आम्ही आदरानं स्वीकारलं पाहिजे, आदरानं ते सांभाळलं पाहिजे. तेव्हाच आमचाही विकास होईल आणि पुढच्या पिढीला आम्ही काहीतरी देऊ. हा प्राचीन योग्याचा भाव चिन्मयानंदाने दिलेला. म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये केवळ विज्ञान असून चालणार नाही, केवळ भौतिक संपन्नता असून चालणार नाही. त्या विज्ञानाला जोडून, त्या भौतिकतेला जोडून त्याच्यामध्ये आत्मज्ञानाचीही बैठक असायला हवी. तेव्हाच तुमचं ज्ञान आणि तुमचं जीवन हे परिपूर्णतेकडे होतं. सगळं ज्ञान शेवटी एका आत्मज्ञानाशी निगडीत होतं. म्हणून गीतेनंही अध्यात्मविद्या विद्यानाम असं म्हटलेलं. सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या जर कुठली असेल तर ती अध्यात्मविद्या. म्हणून आत्मज्ञानी पुरुष अंगावरती कपडा नसेल, त्याला खाण्याला कदाचित 4 पदार्थही समोर नसतील, पण तो एका प्रसन्नतेमध्ये, आनंदामध्ये, समाधानामध्ये राहतो. आणि आपण प्रत्येकानं समाधानी राहणं हाच आपला खरा विकास आहे. मी वस्तू असतानाही समाधानी आहे आणि वस्तू नसतानाही मी तेवढाच समाधानी आहे, हा भाव किंवा ही बैठक माझ्यामध्ये जेव्हा तयार होते तेव्हा मी खऱ्या अर्थानं आनंदी होतो. अन्यथा माझी वृत्ती जर बदलत राहिली तर तिथे अतृप्ततेचा भाव येतो आणि समाधानापासून आम्ही बाजूला राहतो. ही भूमिका ह्या अनुषंगानं ऋषींनी आमच्या समोर दिलेली आहे. हा या मोठा आहे, पण त्यांनी त्याला सर्वात्म भाव असा विचार दिलेला आहे. इथे एक त्यांनी फक्त आय डोंट नो ह्याच्यात The 5th and 6th section describe Brahma or the cosmic person through the symbol of Viharitis. त्याचा मध्य भाग जो आहे तो आत्मा म्हणजे मह, त्याचे पाय जे आहेत हे भूह, हात किंवा बाहू ज्याला आपण म्हणू ते भूवह, आणि डोकं शिर जे आहे ते सुबह. असं एक अजून त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि सर मला ते तुम्ही तत्व आताच्या छान म्हणजे तुमचं एक्सप्लेनेशन तर ते चालवायच्या आधी जस्ट तुम्ही हा तत्व अंगात असायला पाहिजे असं भूभुव स्वहला लागून बोललात. चिंतन तत्व काहीतरी 4 तत्व बोललात की म्हणजे हे कसे सुदृढ होतील आपले भूभुव स्वह म. तर आपण काय काय कुशाग्र बुद्धी, असे मग कुशाग्र बुद्धी, न्यायी
प्रेमळ आणि दयार्द्र. नाही नाही, अजून होतं त्याच्यानंतरच मला वाटतं. ठीक आहे, मी हां, लेक्चर बघूया. ऐकून ऐकून परत बघूया. आणि घेऊन घेईन. ठीक आहे. इति षष्ठो अनुवाक म्हणजे सहावा अनुवाक संपलेला आहे. संपला. 7वा आपण पुढच्या आठवड्यात. तुम्ही जे प्राचीन ज्ञानाबद्दल हा. म्हणालात ते थोडक्यात असं म्हणजे कसं आपण आता ह्या गोष्टी न कळत पुढच्या यांना सांगणार, म्हणजे आपलं मूल असो किंवा आपल्यापेक्षा यंग जनरेशन की ज्यांनी हे थोडस बघावं, त्यांना आपण हे कसं हे करू शकतो की प्राचीन ज्ञान आपण आत्मसात करावं. हा, आम्ही हे ज्ञान समजून घेणं आणि त्या अनुषंगानं असणारा जो विचार आहे तो विचार आमच्यामध्ये ज्या वेळेला येतो तेव्हा आम्ही ते इतरांना देण्यासाठी सिद्ध होतो. म्हणून हा संबंध आत्मज्ञानाच्या किंवा अध्यात्माच्या अनुषंगानं असलेला जीवनदृष्टीचा विचार हा आम्ही जेवढा जोपासू तेवढा तो जोपासला जाईल. आपल्या अंगामध्ये आधी भिनलं हा, पाहिजे. म्हणजे आम्ही समजून घेणं, समजून घेतल्यानंतर आम्ही त्याचं ऍप्लिकेशन आमच्या परिवारामध्ये आमच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्ही करावं, म्हणजे ते आपोआप पुढे परंपरेनं जात राहतं. आम्ही जसे वागतो ते बघून मुलं वागत आहेत. नाही, आपलं बोलणं, एक्सप्लेनेशन या गोष्टी पण बदलत जातात. कुठलंही लहान मुलांनी कारण विचारलं तर आपलं सांगता आलं पाहिजे. आपली बदलत जाते. साधं उदाहरण द्यायचं तर परवा नातूला सोडायला गेले, सर्दी कफ थोडासा होता, स्विमिंग आहे आज म्हणाला, तर मी म्हटलं बेटा शक्यतो नको करू स्विमिंग. तर म्हणे पण आजी मग कधी मिळेल मला, नेक्स्ट कधी असेल. तर मी म्हटलं बघ तुझ्या आतमध्ये पाणी वाढलं, तुझ्या बाहेर पण पाणी झालं, तर पाणी जास्त होऊन जाईल की नाही. म्हणजे समवेअर तुमचा अप्रोच, तुमची विचाराची पर्स्पेक्टिव्हच तुमचा बदलत जातो. ते त्याला इतकं पटलं की येस देर इज वॉटर इनसाइड, आउटसाइड जास्त होऊन जाईल आणि मग ते ऑफकोर्स बॉडी बाहेर फेकेल तर सर्दी वाढेल. कुठेतरी मला एक छोटस उदाहरण, बरोबर आहे, ह्याच पद्धतीनं ते जावं लागतं. पण आपलेच विचार बदलत जातात आणि आपलाच अप्रोच बदलत नाही. त्याच्यासाठी त्यांनी वाक्य जी सांगितली ना ती छान होती की हे ज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे आणि अप्लाय केलं पाहिजे. मला वाटतं चिन्मयानंदांचं प्राचीन वर त्यांनी वेगळं, तेच ना, प्राचीनाचे आम्ही आदरणीय वारसदार आहोत. वारसदार आहोत आमची संस्कृती, म्हणून आम्हाला त्याचा एक अभिमान किंवा तो आदर असणं महत्वाचं आहे. काय आहे हे जे एक्सप्लेनेशन्स आहेत ना आता जे आपण हे भू वगैरेची, ही इतर कुठल्याही धर्मांमध्ये कशामध्येही तुम्हाला सापडणार नाहीत. ते लोक म्हणून आपल्या गोष्टींचा अभ्यास करतायत आज, पाश्चिमात्य लोक जे आपण म्हणतो ते. तर मग जर हे आपल्याकडे आहे तर हे म्हणजे खरे याचे वारसदार आपण होत. सगळं ज्ञान नाही मिळू देत पण काहीतरी तर तुम्हाला समजू दे यातलं की आपल्याकडच्या गोष्टींनाही महत्व आहे. आजकालच्या जनरेशनला काय झालंय की हे सगळी कर्मकांड आहेत, सगळं अमुक आहे. आता कालच्या ह्याच्यातनं मला आणखीन एक गोष्ट अशी लक्षात आली की ह्या सगळ्याच आता आपण पृथ्वी लोक किंवा अजून काय अंतरिक्ष लोक, आता जे स्पेस मध्ये लोक हे करतात इथपर्यंत आपण सीमित आहोत. पण जे अगदी आता साधं एक सध्याचं उदाहरण चालू आहे की श्राद्ध पक्ष करायचं की नाही करायचं. आपल्याला ज्यांना आता समजा मी म्हणेन मला काही प्रॉब्लेम आहे तर नको, माझ्या पूर्वजांना मला ते अन्न दिलं तर त्यांचा का, तर मी या लोकापुरता आत्ता विचार करते. पण मी जर तिथपर्यंत पोहोचली असेल तर कदाचित मी या गोष्टींमध्ये अडकणार नाही. म्हणजे आता माझीच बहीण आहे, चुलत बहीण, की ते म्हणतात अजिबात काही करायची गरज नाही. म्हणजे माझ्या काकाचं इथे काहीच करत नाही का, आता काकाला हे आवडतच नव्हतं. पण काका ही पर्सनॅलिटी इतकी वेगळी होती, म्हणजे लिटरली तो ह्याच्या पलीकडे गेलेला होता की तो कशातच अडकला नाही. शेवट म्हणजे जाणं सुद्धा त्याचं अगदी असं क्षणिक पडण्याचा निमित्त झाला. जो ऍडमिट झाला तो गेला. त्याचाच भाऊ म्हणजे माझे बाबा, नाही फार पण 2 महिने तरी बेडवर होते. सगळ्या गोष्टींमध्ये, मुलांपासून बायकोपासून सगळ्यामध्ये जीव अडकलेला होता. काकाला तर कळलंही नाही की मी आज जाणार आहे. मग ही जी आपली प्रत्येकाची वेगवेगळी स्टेजेस आहेत तर ह्या कशा की ते त्याच्या पलीकडे गेलेत. त्यांनी कधी हे ज्ञान कुठल्या जन्मात घेतले कोणालाच माहिती नाही.
बरोबर. त्यामुळे कदाचित माझ्या आई वडील ह्या गोष्टींमध्ये होते, त्यामुळे मे बी मी पण तिथेच आहे आज, की हा नाही हे माझ्या सासऱ्यांना घास गेला पाहिजे, अमकं झालं पाहिजे या गोष्टींसाठी. कदाचित त्याचा खरंच काही संबंध नसेलही, पण तिथपर्यंत मी पोचणार कधी, तर मी ह्या 3 लोकांना जेव्हा बाहेर पडीन तेव्हा पोचेन ना. म्हणजे मी हा लावलेला माझा मला अर्थ आहे परवाच्या आपल्याला. चालू उदाहरणामध्ये आपण हे कसं घालू शकतो माहिती नाही मी बरोबर बोलते. आम्ही प्राचीनाचे वारसदार आहोत याचाच अर्थ असा आहे की त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेचा भाग, त्यांच्याविषयीच्या आदराचा भाग हा मला त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. बेसिकली पण हे जे ज्ञान आहे, हे जे आपण आता लोक म्हणलो, हो हो, पृथ्वी लोक, अंतरिक्ष, हे ज्ञान कुठून मिळणार? हा अभ्यासच नाही केला तर मिळणारच नाही. ते पण सिम्बॉलिक आहे हा वैशाली, कारण इथे उपनिषदामध्ये ते काय करतायत, आपल्याला ब्रेकडाऊन देत आहेत. म्हणजे जसं आपण म्हणू की प्रोटीन, पण प्रोटीनचं अमायनो ऍसिड्स मध्ये ब्रेकडाऊन किंवा त्याचं अजून सूक्ष्म ब्रेकडाऊन, हे आपल्याला सूक्ष्मामध्ये घेऊन जात आहेत. स्थूल जगत, दृश्य जगत सगळं आहे, पण ते कशाने बनलं आहे त्याचं हे ज्ञान आहे की या गोष्टीने बनलंय, हे पंचमहाभूत आहेत. मग लोक जेव्हा आपण त्याला म्हणतो त्याचा अनेक दृष्टिकोनातून अर्थ लागतो. तर ते आपण एका उदाहरणाशी निगडीत अर्थ बोललीस ते एकदम फॅन्टॅस्टिक, प्रश्नच नाही. दोन्ही वडिलांचं काकांचं जे उदाहरण दिलं ते आपण हे ज्ञान किती घेतलंय किंवा ती समज किती आलेली आहे आणि मुळात ते अंगामध्ये किती भिनलं. मला असं वाटतं की इट हॅज टू एंटर युअर अंडरस्टँडिंग, की तुमचं माइंडच तसं वर्क करायला पाहिजे, मग थिंग्स विल हॅपन. बरं, त्याच्यासाठी आध्यात्मिक आपण टर्मिनॉलॉजी देऊन बनायला पाहिजे असं नाही. माझे वडील असं सुरण चिरता चिरता असे वाकले, जागच्या जागी केले, तो ते ह्या सगळ्या अभ्यासात नव्हते, पण कुठेतरी तुमच्या वृत्तीमध्ये तुम्ही सत्यापर्यंत पोचला, तुमच्या विचारांमध्ये तुम्ही पूर्ण समर्पित आहात. जी सिच्युएशन आहे, जे आहे, सगळ्या गोष्टीला तुम्ही सरेंडर करून दिलंय. तुम्ही कुठलेच जजमेंट्स करत नाही आहात. तुमचा कॅरेक्टर तसा जेव्हा बनतो तेव्हा तुम्ही असं बसल्या बसल्या जागी जातात. त्याच्यासाठी हे सायंटिफिक ब्रेकडाऊन नॉलेज किंवा काय म्हणतो थिओरिटिकल नॉलेजची गरज नसते, पण असली सो बोथ वेज आपण मोक्ष किंवा इझी ज्याला आपण म्हणू, पेनलेस ज्याला आपण म्हणू, असे अनुभव लाईफ मध्ये आपण पेनलेस अनुभव घेऊ शकतो. पण हे समजण्यामध्ये खूप मजा येते. नाही, पण हे लोक नाही कळले, काहीच नाही कळलं आपल्याला, किंवा समजा एखादा करतोय तर त्याला फक्त टीकाच करायची त्याच्यावरती, तर तो स्वभावाचा भाग आहे, त्याला काही इलाज नसतो. त्याचे जे आधार आहेत ते कुठेतरी आहेत, ते थोडेसे तुम्ही खूप म्हणजे असे व्हॉट यू सेड इज परफेक्टली राईट, एकदम सही, बरोबर. येस, एक